नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनंत काणेरे मैदानावर जाहीर सभा झाली. एकनाथ शिंदे हे नाशिकला येणार असल्याने प्रभाग क्रमांक 23 मधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर उमेदवार ॲडव्होकेट अन्सार सय्यद, शारदा चव्हाण आणि शिवसेनेचे योगेश म्हस्के, अश्विनी आमले यांच्या नेतृत्वाखाली अवघे कार्यकर्ते, नागरिक ढोल ताशांच्या गजरात सभास्थळी निघाले होते. अनंत काणेरे मैदानावर होणाऱ्या या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, नामदार दादा भुसे, गुलाबराव पाटील, नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत गोडसे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाशिकला स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्याची ग्वाही दिली. की पॉलिटिक्स करायचं हा काही लोकांचा धंदा आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही काम केलंय ते काम बोलतंय आणि काही लोकांना विकासात इंटरेस्ट नाही आहे तर तिजोरीत इंटरेस्ट आहे. या मुंबई महापालिकेचं मी उदाहरण सांगेन. मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून काही लोक समजतात, परंतु आमचा अजेंडा विकासाचा आहे. नाशिकमध्ये पण आमचा अजेंडा विकासाचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी होणारा जो कुंभमेळा आहे त्याच्यावरही काही लोक टीका करून गेले, परंतु कुंभनगरीतली जनता त्यांना वाऱ्याला देखील उभी करणार नाही. आणि म्हणून आपल्याला नाशिकचा विकास करायचा आहे. लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या कल्याणात आपला अजेंडा आपला आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. आपले तटकरे साहेबांची मुलगी आदिती मंत्री होती आणि लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना सुरू होऊ नये म्हणून अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घातला. अनेक लोक कोर्टात गेले, परंतु लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि माझ्या लाडक्या बहिणींनी खोडा घालणाऱ्यांना चांगला जोडा दाखवला आणि घरी बसवून दिलं. मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून आम्ही काम करणारे लोक आहोत, रस्त्यावर उतरून लोकांशी संवाद साधणारे लोक आहोत, लोकांना मदत करणारे लोक आहोत. आणि म्हणूनच या ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की शिवसेनेने विधानसभेमध्ये 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या. अजितदादांनी देखील 40 का 42 जागा जिंकल्या, 41 जागा जिंकल्या. आणि म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या मागे जनता उभी राहते, हे चित्र आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी देखील आपण निधी दिला आहे, अनेक प्रकल्प दिलेत. मला निस्सारण आणि पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी या ठिकाणी 570 कोटी रुपयांचे नियोजन केलंय. गेल्या 4 वर्षातल्या विकास कामांसाठी 450 कोटी रुपये दिले 3 वर्षामध्ये. नाशिक शहराचा सर्वसमावेशक विकासासाठी NMRDची स्थापना केली आपण आणि NMRDच्या त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी महसूल विभागाकडून हस्तांतरित करून दिल्या. महानगरपालिका, NMRDA याचं बळकटीकरण झालं पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, लोकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी विशेष लक्ष दिलं. इथल्या विकासासाठी म्युनिसिपल बॉन्ड उभारण्यास देखील नगर विकास विभागाने परवानगी दिली. संस्कृती आणि भक्तीचा संगम असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी देखील आपण पुढाकार घेतलाय. हजारो कोटींची विक्रमी कामं या भागात होतील. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली. नाशिक हे जगाच्या नकाशावर एक महत्त्वाचं शहर होईल आणि म्हणून नाशिक शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून नाशिक शहराचा पूर्णपणे मेकोर झाल्याशिवाय राहणार नाही. या सभेस आमदार हिरामण खोसकर, सुहास कांदे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, विजय करंजकर,
विलास शिंदे, रिपब्लिकन सेनेचे अमन आंबेडकर उपस्थित होते. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.